संसदेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी देशाला येत्या काळात आव्हानांचा सामना करावा लागू शकतो असे संकेत दिलेत. त्याचवेळी बोलताना कोविड काळाचा संदर्भही त्यांनी दिलाय. त्यामुळे देशात लॉकडाऊन लागेल का अशा चर्चा सुरू झाल्या आणि पेट्रोल, गॅस सिलेंडर, घरातील आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी वाढली. पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याच्या विचाराने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. पण याच परिस्थितीवर आता केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एक्स पोस्ट शेअर करत अधिकृत भूमिका मांडलीय. ते म्हणाले, जागतिक परिस्थिती सध्या स्थिर नसली तरी आम्ही सप्लाय चेन, एनर्जी आणि आवश्यक वस्तूंशी संबंधित परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. इंधन, ऊर्जा किंवा इतर कोणत्याही आवश्यक वस्तूंचा पुरवठा अडथळ्याशिवाय व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कोणत्याही आव्हानांचा सामना करायला आम्ही तयार आहोत. सध्या भारतात लॉकडाऊन होण्याच्या अफवा आहेत, त्या खोट्या आहेत. असा कोणताही प्रस्ताव भारत सरकारकडून विचाराधीन नाही. त्यामुळे या स्पष्टीकरणानंतर लॉकडाऊन लागण्याच्या चर्चांना तुर्तास विराम मिळालाय.